अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार सुद्धा राजकारणात एंट्री घ्यायच्या तयारीत आहेत। पार्थ पवारांपाठोपाठ जय पवारांच्या राजकीय लॉन्चिंगला सुरुवात झाल्याची चर्चा आहे। कारण मुंबईमधल्या अल्पसंख्याक मेळाव्यामध्ये जय पवार यांची हजेरी होती आणि या चर्चांना उधाण आलेलं आहे। या मेळाव्यात जय पवार हे मंचावर होते। प्रफुल्ल पटेल, बाबा सिद्दीकी यांच्या बरोबरीने अगदी पहिल्या रांगेत ते बसलेले होते। त्यामुळे आता जय पवार राजकारणात सक्रिय होणार का आणि होणार असतील तर ते कधी होणार याची उत्सुकता आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरील या चेहऱ्यानं सगळ्यांचं लक्ष वेधलं। बाबा सिद्दीकी, प्रफुल्ल पटेल यांच्या रांगेत बसलेला हा नवखा तरुण चेहरा दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द अजितदादांचा द्वितीय पुत्र जय पवारांचा आहे। असं आहे की कुठला पण मेळाव्याचं आयोजन केलं जातं तर तेव्हा ते आमच्या नेत्यांची काय विचारसरणी ते सिद्ध होतं। मेळाव्याच्या नावांमध्येच विश्वास आहे। म्हणजे आदरणीय दादांची पुढची वाटचाल जे अल्पसंख्याक विभागांसाठी का विश्वास, त्यांना एक विश्वास द्यायचा आहे। त्यांनी आजपर्यंत केलेली कामं आमची त्यांच्या समोर आणणार आहोत, पण त्यांना एक विश्वास द्यायचा आहे, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये सामील करून घ्यायचं आहे। म्हणून याचं नाव आम्ही विश्वास मेळावा ठेवलेलं आहे। नावाने याच्यानेच आपल्याला दादांचे जे विचार आहेत आपल्याला माहिती पडतं की लोकांना विश्वास द्यायचा आणि दादा शब्दाचा धनी आहे, जो बोलतो ते करतो। तर विश्वास दिल्यावर नक्की ते काम होणार हे अल्पसंख्याकांचे समाजातली सर्व घटकांना, सर्व धर्मातल्या लोकांना हे त्यांना सिद्ध होतं। नवी मुंबईच्या एक्झिबिशन सेंटरमध्ये अल्पसंख्याक विश्वास मेळाव्याच्या आयोजनाचा मुहूर्त होता आणि या दिग्गज मुरब्बी राजकारण्यांच्या पंक्तीत जय पवारांना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या। नवीन जनरेशन काही बोललेली असले तर लगेच त्याला उत्तर द्यायचं काही कारण नाही। ते तरुण आहेत, नवीन राजकारणात आलेले, त्याच्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, हर्षवर्धन पाटील यांच्याशी आम्ही चर्चा करू। शिवसेनेतल्या फुटीच्या ट्रेलर नंतर राष्ट्रवादीच्या फुटीचा सिनेमा सुद्धा महाराष्ट्रानं पाहिला। शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी काका पुतण्यामध्ये उभी फूट पडल्यानंतर पवार कुटुंबासह समर्थकांमध्ये दोन गट पडल्याचे चित्र पाहायला मिळतं। एकीकडे बारामती लोकसभेत खासदार सुप्रिया सुळेंच्या विरोधात त्यांच्याच वहिनी साहेब सुनेत्रा पवार रिंगणात असण्याच्या चर्चा झडतायत। त्यासाठी दादांच्या भावनिक आवाहनाचा आधार घेतला जातोय। तर दुसरीकडे सुप्रियाताई सुळेंनी अवतीभोवती असणाऱ्या सगळ्यांनाच कुटुंबात मानत व्यक्ती नव्हे तर विचारांच्या विरोधात लढणार असल्याचं म्हटलंय। एक तर हे काय भातुकलीचा खेळ नाहीये, राजकारण ही भातुकलीचा खेळ नसतं। त्याच्यात नाती नसतात, त्याच्यात जबाबदारी असते। नाती ही प्रेमाची असतात आणि मी नात्यांचा आणि माझ्या कामात कधीही गल्लत करत नाही। माझ्यासाठी ही लढाई वैयक्तिक नाही, माझी वैचारिक लढाई आहे। माझी लढाई कुठल्याही वैयक्तिक माणसाची नाही, माझी लढाई भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या चुकीच्या निर्णयांच्या विरोधात आहे। आणि त्यांच्या आघाडीत जे कोणी त्या चुकीच्या विचारात काम करत असतील त्या विचाराच्या, म्हणजे मला तो विचार चुकीचा वाटतो किंवा अयोग्य वाटतो, त्याच्यामुळे त्या वैचारिक विचाराशी माझी लढाई आहे, वैयक्तिक माझी कोणाशीही नाही। पण काका शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे एकीकडे, अजित पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि आता जय पवार हा कौटुंबिक चौकोन दुसरीकडे असं चित्र महाराष्ट्र पाहतोय। जय पवारांच्या या एंट्रीनं अनेक चर्चांना उधाण आलंय। राष्ट्रवादीच्या गटासह भाजपला अजितदादा मिळाले। पुन्हा एकदा त्यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ पडली। त्यानंतर बारामतीत त्यांचं जंगी स्वागत झालं होतं। त्यावेळी अजितदादांसोबत पार्थ दिसत होते। त्यावेळी उपस्थित नसलेले जय पवार नंतर कार्यालयात आले, तेव्हा कार्यकर्त्यांनी त्यांना राजकारणात सक्रिय होण्याची साथ घातली। अजितदादांनी ग्रीन सिग्नल दिला तर नक्कीच या साधेला प्रतिसाद देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला। येत्या लोकसभेत शिरूरमधून पार्थ पवार विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंना आव्हान देण्याची शक्यता वर्तवली जाते। मी जे आता शिरूर मतदारसंघाचे खासदार आहेत, अशी एक चर्चा आहे की अजित पवार गटाचे पार्थ पवार तिकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे। जर पार्थ पवार तुमच्या समोर उभे राहिले तर अमोल कोल्हे काय करणार? निवडणूक लढवतील सर। लोकसभा आहे, म्हणजे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे समोर कोणी ना कोणी उमेदवार हा 100% असणार आहे। हे दोन गोष्टी वस्तुस्थिती आहे। एक म्हणजे लोकशाही आहे, त्यामुळे समोर कोणी ना कोणी उमेदवार नक्की असणार आहे। लोकशाही आहे, त्यामुळे एकच जण जिंकणार आहे।
ही गोष्ट वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तुम्हाला ती स्वीकारून चालावी लागणार आहे. काम करणं तुमच्या हातात आहे. म्हणजे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन हे इतकं सोपं आहे. त्यामुळे मी काम करणं गरजेचं आहे. मी काम केलेलं आहे. मतदार ठरवतील, त्या समोर कुणी ना कुणी येणार आहे. त्यासोबतच स्थानिक राजकारण आणि समाजकारणामध्ये सक्रिय असलेले जय पवार आता राजकारणात सक्रिय होतील. पक्षवाढीसाठी प्रयत्न करताना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दिसतील. येत्या निवडणुकांमध्ये दंड थोपटतील अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत. मैदान दूर नाही. अवघ्या काही दिवसात शक्यतांवरती शिक्कामोर्तब होतंय की शक्यताच उरतात हे पाहायला मिळेल. तोवर पवार कुटुंबासह एकूणच राजकारणात प्रचाराचा धुरळा उडताना दिसेल. नवी मुंबईहून ओम देशमुख आणि शिल्पा नरवडेसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.